राम राम शेतकरी मित्रांनो, कांदा निर्यातीबाबत महत्त्वाची बातमी अगदी थोडक्यात पाहूया. देशांतर्गत घटलेली मागणी आणि थंडवलेल्या निर्यातीमुळे स्थानिक कांद्याला उतरती कळा लागली आहे. महिनाभरात त्याचे दर क्विंटलला सुमारे 700 रुपयांनी घसरून 1170 रुपयावर ते आलेले आहेत. पावसामुळे उशिराने लागवड झालेल्या लेट खरीप कांद्याची मोठी आवक असते. एप्रिलपर्यंत म्हणजेच रब्बी कांदा हा बाजारात येतानाही त्याची आवक सुरू राहणार असल्याने दरावर आणखी परिणाम होण्याचा अंदाज हा वर्तवला जात आहे. लासलगाव बाजार समितीत जानेवारीच्या सुरुवातीला सरासरी 1800 रुपये क्विंटलवर असणारा कांदा शनिवारी 1170 रुपयावर आला. या दिवशी सुमारे 15,000 क्विंटल आवक झाली. लाल कांद्याचे आयुर्मान कमी असल्याने तो साठवता येत नाही. दरात मोठी घसरण झाल्यामुळे उत्पादन खर्च देखील भरून निघणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. देशातील गुजरात, राजस्थानसह अनेक भागात कांदा लागवड केली जाते. स्थानिक गरज त्यातून पूर्ण होत असल्याने नाशिकच्या कांद्याची देशांतर्गत मागणी कमी झाल्याचे लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाडवणे यांनी सांगितले. भारतीय कांद्याचा बांगलादेश हा प्रमुख खरेदीदार असून त्याने तुर्तास आयातीवर बंदी घातलेली आहे. श्रीलंकेच्या वाढीव शुल्कामुळे तिथे निर्यात होत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात पाकिस्तान व चीनचा कांदा कमी दरात उपलब्ध असल्याने भारतीय कांद्याची मागणी आता कमी आहे. पुढील काळ जास्त आव्हानात्मक असल्याचे जाणकार सांगतात. कारण यंदा कांदा लागवड महिनाभर उशिराने झाली होती. खरीप नंतर हळूहळू लेट खरीपची आवक सुरू होत आहे. खरीपापेक्षा त्याचे उत्पादन जास्त असते. त्यामुळे एप्रिलमध्ये जेव्हा रब्बी कांदा बाजारात येईल तेव्हा लेट खरीप कांद्याची आवकही सुरूच असेल. हे दोन्ही कांद्याची एकाच वेळी आवक वाढल्यास भाव आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी कांदा अतिरिक्त होतो, दर कोसळतात तेव्हा सरकार कुठे गायब असते असा प्रश्न केला आहे. दरवर्षी ही स्थिती होऊ द्यायची नसेल तर दर वाढतात तेव्हा निर्बंध घालायला नको अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी कांदा नियंत्रित स्वरूपात बाजारात नेल्यास दरातील घसरण थांबवता येईल याकडे संघटना लक्ष वेधत आहे. कांदा दरातील घसरण थांबवण्यासाठी बांगलादेशसह अन्य देशात निर्यातीसाठी केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे बाजार समित्यासह शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. स्थानिक कांदा निर्यात झाला तर पुढील काळात संभाव्य घसरण रोखता येईल असे जाणकार सांगत आहेत. तर मित्रांनो, नेमकी काय परिस्थिती कांदा निर्यातीची आहे आपण यावेळी या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.